नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, काही भाज्या अशा असतात की साधी त्याला फोडणी जरी दिली ना तरी त्या खाण्यासाठी चविष्ट आणि खमंग लागतात। आज तशीच काहीतरी फुलकोबीची भाजी आज आपण बनवत आहोत। तर चला मग आता वेळ न घालवता आपण भाजीला बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथं फ्रेश असा मी फुलकोबी घेतलेला आहे। सुरुवातीला जी हिरवी पानं असतात ती पूर्ण काढून घ्यायची आहेत आणि इथं एखाद्या चाकूच्या किंवा मग विळीच्या साहाय्याने तुम्हाला जे सोयीचं पडेल त्यानं तुम्ही इथं कट करून घेऊ शकताय। या पद्धतीने जर कट करून घेतली तर त्याची व्यवस्थित अशी फुलं साईडला निघतात आणि भाजी बनवल्यानंतर म्हणजे लवकर पटकन शिजली पण जाते आणि खायला पण चविष्ट अशी बनते। या पद्धतीने इथं मी याची छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत कट करून। आता इथे एका बाउलमध्ये कट केलेली मी फुलं घेतलेली आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि भरपूर असं 2-3 ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यामुळं काय होतं, जो कोबीचा उग्र वास असतो तो पूर्ण जातो आणि जी धूळ ती असते ती पूर्ण साईडला निघते, स्वच्छ असा धुवून निघतो। त्यामध्ये आता आपण इथं मटार टाकणार आहोत। तर मी ओल्या शेंगाचा इथं मटार वापरलेला आहे। तुम्ही फ्रोझन वापरला तरी चालेल किंवा मग भिजवून वापरला तरी चालेल। आता यासाठी आपल्याला बारीक एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो चिरत असताना अगदी बारीक चिरून घ्या, त्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि इतर आपलं काही त्यामध्ये साहित्य आपल्याला ॲड करण्याची आवश्यकता भासत नाही। ही फुलकोबीची भाजी अतिशय सोपी आहे आणि फार जणाला तसं फुलकोबीची भाजी आवडत नाही, कारण त्याचा एक उग्र वास असतो। सुरुवातीला ज्या पद्धतीनं इथं आपण हळद आणि मीठ टाकून हे धुवून घेतलेलं आहे, त्यामुळे पूर्ण त्याचा वास जातो आणि भाजीसुद्धा चविष्ट बनते। इथं बघा या पद्धतीनं कांदा, टोमॅटो, एक 4-5 हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घेतलेल्या आहेत। आता इथं आपली भाजी चविष्ट बनण्यासाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, लसण घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, शेंगदाण्याच्या फुटी घेतलेल्या आहेत, 2 चमचे तीळ घेतलेलं आहे आणि 4 चमचे डाळव घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही वाटण बनवून फुलकोबीची भाजी नक्की ट्राय करा आणि आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुमची सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने तितकीच चविष्ट आणि खमंग अशी भाजी बनलेली आहे का। आता हे वाटण अगदी बारीक बनण्यासाठी यामध्ये थोडंसं अर्धी वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। हे सगळं साहित्य आपण कच्चंच घेतलेलं आहे, अजिबात भाजलेलं नाही। तर आता इथं एक 2 ते 3 चमचे यामध्ये कढईमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला म्हणजे सुरुवातीला फुलकोबी जो धुवून स्वच्छ घेतलेला होता तो थोडासा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यामुळं काय होतं, भाजीची चव आणखीन वाढते। काही भाज्या जर आपण सुरुवातीला म्हणजे भाजी करण्यापूर्वी जर थोड्याशा फ्राय करून घेतल्या तर नक्कीच त्या भाजीची चव सुद्धा चांगली लागते। तर इथं त्याच पद्धतीने मी फुलकोबी सुरुवातीला थोडासा फ्राय करून घेतलेला आहे, अगदी मंद आचेवर एक 2 ते 3 चमचे टाकून। तर आता हा फुलकोबी आपला पूर्ण व्यवस्थित असा आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये म्हणजे फ्राय करून तयार झालेला आहे। आता त्यामध्येच आपल्याला 1 वाटी इथं मी ओल्या शेंगाचा मटार टाकून घेतलेला आहे। इथं आपण आज फुलकोबी आणि मटारची भाजी बनवत आहोत। तुम्हाला आवडत असेल यामध्ये मटार तरी टाकला तरी चालेल, स्किप केला तरी चालेल, नाही टाकला तरी। तर इथं बघा या पद्धतीनं पूर्ण हे सगळं मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता इथं फ्राय झालेलं आपलं एका मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। ही भाजी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट अशी ही फुलकोबीची भाजी बनवू शकताय। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं याला फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकताय। आता इथं बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला अगदी मंद आचेवर तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्येच इथं ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या मधून कट करून त्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। इथं मी अगदी बारीक चिरून घेतलेला 1 वाटी टोमॅटो टाकून घेतलेला आहे। इथं आता तुम्ही बारीक करून टोमॅटो घेण्याऐवजी याची प्युरी सुद्धा करून घेऊन यामध्ये टाकू शकताय। टोमॅटो बारीक चिरल्यानंतर त्यामधला जे पाणी असते किंवा बी असतात त्या पूर्ण काढून घ्या, नाहीतर भाजी आंबट लागेल।
चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ, कारण टोमॅटो आणि कांदा नेहमी परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला जातोच, पण टोमॅटोसुद्धा मऊसूद असं त्या रस्सा भाजीमध्ये म्हणा किंवा फ्राय भाज्यामध्ये एकजीव होतो. आता इथं जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे वाटण तुम्ही इतर भाज्यासाठी सुद्धा वापरू शकताय, व्हेज, नॉन-व्हेज. आणि हे स्टोअर करून सुद्धा फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही. पूर्वतयारी म्हणून तुम्ही इतर भाज्यांना सुद्धा हे अगोदर करून ठेवून नंतर भाज्यासाठी म्हणजे वापरू शकताय. पटकन भाज्या होतात या पद्धतीने जर आपण पूर्वतयारी करून सकाळच्या घाईमध्ये या भाज्या अशा पद्धतीने बनवू शकता. यामध्ये पाव चमचा आता आपण हळद टाकून घेतलेली आहे. पाव चमचा इथं टाकून घेतला आहे रेग्युलर भाज्याचा साठवणीचा मसाला. 1 चमचा टाकून घेतलेला आहे धना पावडर आणि 1 चमचा सुहाणा मसाला इथं आपण भाजीचा वापरलेला आहे. तर इथं यामध्ये किचन किंगचा पण 1 चमचा मसाला वापरलेला आहे. चवीनुसार परत एकदा यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला सुद्धा आपण कांदा आणि टोमॅटो परतत असताना त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं. आता तेल सुटेपर्यंत मंद आचेवर हे सगळे मसाले आपल्याला अगदी परतून घ्यायचे आहेत. नेहमी कुठलेही मसाले परतत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे खाली मसाले टाकले जात नाहीत आणि मसाले नेहमी भाजीची मंद आचेवरच परतून घ्यावे. त्यामुळे भाजीची चव वाढते आणि तो मसालासुद्धा खमंगपणा निर्माण होतो. इथं तेल सुटेपर्यंत आपले पूर्ण मसाले परतून तयार झालेले आहेत. आता इथं मटार आणि जो फुलकोबी होता तो आपण फ्राय करून घेतलेला यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता जो सुरुवातीला आपण मटार आणि फुलकोबी परतून घेतल्यामुळे इथं आपल्याला आता अजिबात जास्त शिजवत बसण्याची आवश्यकता लागत नाही. अगदी पटकन ही भाजी बनली जाते. तर एक 5 मिनिट व्यवस्थित इथं मी हे सगळं मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. ही फुलकोबीची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि भाजीची चव ही खरी त्या म्हणजे फोडणीवरती असते. आपण किती व्यवस्थित परतून घेताय. तर इथं बघा आता याला आपण एक हलकीशी वाफ घेणार आहोत. त्यासाठी इथं मी एक डिश झाकून ठेवली होती. आता इथं आपली हवी तशी आपल्याला भाजी म्हणजे शिजवून तयार झालेली आहे. वरतून नंतर मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. वरतून कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा, म्हणजे आहे तसा कोथिंबीरीचा कलर हिरवागार टिकून राहतो आणि कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो तो मस्त असा भाजीला बसतो. आता इथे तयार झालेली भाजी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही फुलकोबी आणि मटारची भाजी, ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही बनवल्यानंतर तुमचीसुद्धा तितकीच चविष्ट, खमंग आणि भन्नाट अशी अस्सल मराठमोळ्या गावरान चवीची भाजी बनलेली आहे का, ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका. मैत्रिणींनो, आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.